पॅकेज जे मिळालं का? शेताचं काय नुकसान झालं होतं? जाहीर किती झालं? तुम्हाला काय मिळालं का? तुमचं नुकसान किती झालं? पॅकेजच्या माध्यमातून तुम्हाला काय मिळलं? जाहीर झालं मिळालं की? पॅकेज तर काहीच मिळालं नाही ना, रुपया बी मिळालेला नाही ना. पहिलं तुमची शेती किती पीक होतं? सोयाबीन आहे, सोयाबीन सगळे वाहूनच गेले ना. कच्चे इकावं लागले, कच्चे इकावं लागले सोयाबीन. तुमच्या काळामध्ये सोयाबीनला 7,000 रुपये भाव होता. आता ह्या काळामध्ये काय भाव आहे? पहिले दिवस हे मागचे दिवस आता पुढे जावा ना. माग पहिले दिवस माग आले. हा, तुमच्या काळामध्ये कापसाला काय भाव होता? 13,000 रुपये भाव होता. आता काय भाव आहे? आता 7,000 रुपये त्याला कोणी विचारलं? तुमच्या काळामध्ये फरदा निघलं 10,000 रुपये क्विंटल. आता काय भाव? आता त्या फरदाला कोणी, चांगल्याला कोणी विचारायला तयार नाही, तर वांगल्याला कोणी विचारील? हा, तुमच्या काळामध्ये खूप सुविधा होत्या. आता काय नाही. तुमच्या काळामध्ये अंगठा द्यायला तर कर्जमाफ झालं. आता तर बायको बेजार, नवरा बेजार अंगठा द्यायला. बायकोचं घे ना, रात्रंदिवस लोक बेजार येत. केवायसी करावं लागायची. लाडक्या बहिणीला पैसे देतो म्हणाले तर लाडक्या बहिणीला रुपया नाही. 1,500 रुपयाला पैसे आले तर ज्याच्या घरी शेती आहे त्या बाईला तर आता 500 द्याले, तर त्या बाईला तर काहीच नाही. 500 रुपये फक्त 500. आणि केवायसी करा म्हणाले तर काही लोक करा म्हणाले. हे लोकांची धन. हा, वय झालं तर काहीच नाही. याला काय अर्थ आहे? असं शेती किती आहे तुम्हाला? शेती 15 एकर आहे. 15 एकर आहे. नुकसान सगळं 15 एकर. शेती तुम्हाला आता येऊन दाखवतो. चला तुम्ही, कापूस झोपलेला आहे आता नदीच्या कडीला. कोणी यायला तयार नाही तिथं. बरं, तुमच्या खात्यात काही पैसे जमा झाले? काही रुपये नाही जमा झाला. बघायच कोणी आलं नाही तर रुपया कुठून जमा होईन? पंचनामे झाले होते? हा, पंचनामा सुद्धा बघितले नाही तर येऊन बनवत. म्हणजे अजून तुमच्या खात्यात 1 रुपया आलेला नाही? आलाच नाही. विचार ह्या लोकांना सगळ्यात बाकीच्या मयाच काय बनायला तुम्ही. ठीक आहे, जरा बघा. हा, बोला ना, बोलू द्या जेठा. इकडे या ना, इकडे या ना. ठाकरे साहेब, तुमच्या काळामध्ये आम्हाला कोरोनामध्ये तुमच्या याचा चांगलाच अनुभव आलेला आहे. तुमचे ठाकरे साहेबाच्या याच्यामध्ये अंगठा लावल्याबरोबर अगोदर हे मिळाले आम्हाला कर्जमाफी, कुठलीही अपेक्षा नसताना. आणि आता रांगा लावू डॉक्युमेंट जमा करणे, त्याच्यानंतर आता थोडं काय भरले सर व्हायले. आपल्या भाषेत बोला, काही प्रॉब्लेम नाही. आपल्या भाषेत बोला. फडणवीसला नाही हो, त्याला कोण टरबुजाला कोण भयले. या ठिकाणी सरकारनं 18,500 रुपये पॅकेज जाहीर केलं. 18,500 पॅकेजचे तर काय, केवळ साहेबाच्या रट्यामुळं काल परवापासून कुठं 4,000 कुठं 3,000 पडायला सुरुवात झालेली. साहेब, तुमच्या कार्यकाळामध्ये केवळ एका अंगठ्याच्या थंबवर सर्वसामान्य शेतकऱ्याला 2 लाखापासून कर्जमाफी झाली. त्यावेळेस तुम्ही बायको, नवरा, मुलगा अशी कुठल्याही प्रकारची अट ठेवली नाही. पण हरामखोर सरकार आज बायकोला दिले तर नवऱ्याला नाही, मग नवऱ्याची बायको नाही का, नवऱ्याचा मुलगा नाही का, असा प्रश्न आमचा हरामखोर सरकारला आहे. यासाठी त्यानंतर बहुहंगामी शेतीला 32,500 रुपये, बहुहंगामी बागायतदार शेतकरी म्हणायचं कोणाला, हा प्रश्न आमच्या मनात पडलाय. आमच्याकडे हिवाळ्यामध्ये पाणी भरणं सर्व शेतकऱ्याकडे असतं. विचारायचं त्याला शेतकऱ्याला हिवाळ्यामध्ये पाणी भरणं होते का नाही होते. पण हरामखोर सरकार लाडक्या बहिणीला असं सांगितलं 3,000 रुपये देऊ, 3,000 ते 1,500 आणलं. पुन्हा त्याच्यामध्ये राशन कार्ड दोघीचे नाव असले ते किलत पैसे. जिला पंतप्रधान सन्मान निधी आहे तिला 500 रुपये. म्हणजे हे सरकार लबाडाचं सोंग घेऊन आलेलं सरकार आहे. मतदार यादीतला घोळ आपण त्याशी पाहिला, आपला मुंबईचा मोर्चा आम्ही पाहिला. आम्हाला सर्व आशा आता तुमच्याकडे उरलेली आहे. इथंच आमच्या शेतकरी बांधवांना सांगितलं मतदान तुम्हाला केलं, मतदान आम्ही मशालला केलं, पण ते मतदान केलं दुसरीकडेच. या ठिकाणी आम्ही आपल्याकडे बघून आम्हाला साहेब थोडं जगण्याची उमेद आलेली. मी स्वतः 10 एकर रान, आता तुम्हाला सांगतो ठेकेदार पद्धतीने केलेले. 1.5 लाख रुपयाला 10 एकर रान केले. 1,64,000 रुपये खर्च झालाय आणि उत्पन्न झालं 1,55,000 रुपये.
त्या माणसाला 1.5 लाख रुपये द्यायची बाकी इथं. माझ्यासारख्या सुद्धा मनामध्ये आलतं युवा शेतकरी असून की आत्महत्या करा, पण साहेबाचा दौरा पाहिला आणि वाटलं कुठं ना कुठंतरी आपल्या पाठीमागं साहेब आहेत उभे. यासाठी साहेब मी माझ्या आत्महत्येचा जो विचार मनामध्ये आलता तो विचार मी काढून टाकला. मी तुम्हाला आहे तुळजाभवानीच्या साक्षीने सांगतो, या गावचं ग्रामगुरु दैवत मारुतीरायाच्या साक्षीने सांगतो, सर्व शेतकरी बांधवांच्या साक्षीने खातो, तुमचे हात जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याच्या पाठीवर आहेत तोपर्यंत आम्ही कोणीही आत्महत्या करणार नाहीत. त्या नतभ्रष्ट सरकारला आत्महत्या केल्याशिवाय भाग पाडणार आहेत. आताच आमच्या खासदार साहेबांनी सांगितलं, काल परवाचा हरामखोर तो तहसील मधला तो म्हणतो की तुम्ही मुख्यमंत्र्याला जाऊन भेटा, तुम्हाला पैसे नाही आले तर आम्ही काय करावं. सर्वसामान्य शेतकऱ्यांना जायचं कुठं हा प्रश्न आमच्या मनामध्ये पडाय. साहेब तुमच्याकडे बघून एक आशा पालवत होते आणि येणाऱ्या निश्चित तुम्ही आमच्या पाठीमागे राहता असं आम्हाला आश्वासन आहे. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.